नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, आजच्या न्यूज इतक्या इम्पॉर्टंट आहे की तुमच्या पोर्टफोलिओचा आज फ्युचर ठरू शकतो. तर चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे आणि तीही सर्वात इम्पॉर्टंट की सौदी अरामकोचे सीईओ यांनी एक मेगा वॉर्निंग दिलेली आहे. मित्रांनो, जागतिक ऑइल इंडस्ट्रीसाठी ही एक अत्यंत वाईट बातमी आहे. सौदी अरामकोचे सीईओ अमीर नासेर यांनी थेट सांगितले आहे की जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज डिस्ट्रप्शन हे जून महिन्याच्या मध्यापर्यंत चालूच राहिले तर ऑइल मार्केट 2027 पर्यंत नॉर्मलाइज होणार नाही. इराण यूएस वॉर मुळे जागतिक एनर्जी मार्केटमधून आतापर्यंत 1 बिलियन बॅरल ऑफ ऑइल सप्लाय लॉस झालेला आहे. हा इतिहासातील सर्वात मोठा एनर्जी सप्लाय शॉक आहे. अरामकोचा ईस्ट वेस्ट पाईपलाईन मॅक्झिमम कॅपॅसिटी म्हणजे 7 मिलियन बॅरल पर डे वर चालू आहे, पण तेही पुरेसे ठरणार नाहीये. इंडियासारख्या ऑइल इम्पोर्टिंग देशांसाठी हा लॉंग टर्म पेन असणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की अरामकोचा जर सीईओ स्वतःहून सांगत असेल की 2027 पर्यंत रिकव्हरी नाही तर पुढचे 18 महिने हे भयानक असणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे की इंडियाने रशियाच्या LNG ला नाकारलेलं आहे. इंडियाने एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की एनर्जी शॉर्टेज असूनही रशियाच्या US सँक्शन LNG ऑफरला त्यांनी नाकारलेलं आहे. पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांच्याशी झालेल्या भेटीत इंडियाने रशियाचे डेप्युटी एनर्जी मिनिस्टर पॅवेल सोरोकिन यांना ही गोष्ट सांगितलेली आहे. रशियाच्या US सँक्शन पोर्तोवाया प्लांटमधून आलेला 1,38,200 क्युबिक मीटर LNG टँकर जो गुजरातमध्ये डेस्टिन होता, आता तो सिंगापूरमध्ये अडकलेला आहे आणि शोधत आहे न्यू डेस्टिनेशन. मित्रांनो, क्रूड ऑइल अजूनही रशियाकडून येत आहे, पण LNG हा सॅटेलाइट ट्रॅकिंग मध्ये हाईड करणे अशक्य आहे. त्यामुळे कंप्लायंट रिस्क होऊ शकते, म्हणून इंडियाने हा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ब्लॅक रॉकचे सीईओ बोलले आहेत की हा AI बबल नाही. मित्रांनो, जागतिक बिगेस्ट असेट मॅनेजमेंट ब्लॅक रॉक कंपनी ज्यांच्याकडे 11.5 ट्रिलियनचा AUM आहे चे सीईओ लॅरी फिंग यांनी एक मोठा स्टेटमेंट दिलेला आहे. मित्रांनो, यांनी सांगितलं आहे की हा काही सध्या AI बबल नाही तर सप्लायचा शॉर्टेज आहे. AI इन्फ्रास्ट्रक्चरची डिमांड इंडस्ट्री मध्ये एक्सपेक्टेशन पेक्षा खूप जास्त वेगाने वाढत आहे आणि ती आपण फुलफिल करू शकत नाहीये. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गोप्रोच्या सेलिंग बद्दल. तर आयकॉनिक ऍक्शन कॅमेरा मेकर गोप्रोने 11 मेला धक्कादायक अनाउन्समेंट केलेली आहे. कंपनी व्हेरियस स्ट्रॅटेजिक ऑप्शन शोधत आहे आणि ते पोटेन्शियल सेल किंवा मर्जर साठीही ऑप्शन शोधत आहेत. ही न्यूज नंतर गोप्रो स्टॉक आफ्टर आवर्स मध्ये 27% रॅली केलेली आहे. कंपनी डिफेन्स आणि एरोस्पेस मार्केटमध्ये एक्सपांड करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, 14 वर्षाच्या आयकॉनिक ऍक्शन कॅमेरा कॅटेगरी लीडरचा हा पोटेन्शियल एक्झिट मोमेंट असू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मोबिक्विक बद्दल. तर लिस्टेड फिनटेक मोबिक्विकने आपला Q4 FY26 निकाल हा जाहीर केलेला आहे. एक मोठा टर्न अराउंड त्यांनी सध्या दाखवलेला आहे. कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट हा 4.38 कोटी जो की मागच्या वर्षी 56 कोटीचा लॉस होता, त्यामुळे म्हणजे सुमारे 60 कोटीचा स्विंग त्यांनी दाखवलेला आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन हा 7.8% वाढून 288.71 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, मोबिक्विकने फर्स्ट टाइम प्रॉफिट दाखवलेला आहे, पण ही फक्त त्यांची सुरुवात असणार आहे. खरा रस्ता अजून खूप लांब आहे. तर मित्रांनो, एको सुद्धा पहिल्यांदा प्रॉफिटेबल झालेला आहे. इन्शुरटेक युनिकॉर्न एकोने एक ऐतिहासिक माइलस्टोन अचीव केलेला आहे. फायनान्शियल 26 मध्ये तो पहिल्यांदा प्रॉफिटेबल झालेला आहे. त्यांनी नेट प्रॉफिट हा 43.6 कोटी जो की मागच्या वर्षी 193.4 कोटीचा लॉस होता, म्हणजे त्यांनी आता टोटल 237 कोटींचा स्विंग दाखवलेला आहे. नेट अर्न प्रीमियम हा 26% वाढून 191.8 कोटीवर पोहोचलेला आहे. तर त्यांचा टोटल इन्कम सुद्धा 39.7% वाढून 199.5 कोटीवर पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला दिसून येते कॅम्पा वर्सेस कोला वार. इंडियन बिव्हरेज मार्केटमध्ये एक ऐतिहासिक कोला वार सुरू झालेली आहे. रिलायन्सचा कॅम्पा कोला वर्सेस कोको कोला आणि वर्सेस पेप्सी कंपनी, आणि या युद्धाचा अनपेक्षित विनर ठरला आहे कमर्शियल रेफ्रिजरेटर्स. तिन्ही कंपन्या मिलियन्स ऑफ कूलर्स छोट्या छोट्या M-POP स्टोर्स मध्ये इन्स्टॉल करत आहेत. वरुण बिव्हरेजचे
चेअरमन रवी जयपुरे म्हणतो की कॅम्पाको किंवा पेप्सिको मिळून आम्ही 5 लाखांहून जास्त चिलिंग इक्विपमेंट ऍड करत आहोत, प्लस इंडिव्हिज्युअल आउटलेट 4 ते 5 लाख स्वतः खरेदी करत आहोत. आणि म्हणूनच मित्रांनो, इंडियाच्या कमर्शियल रेफ्रिजरेशन मार्केटची साईज ही $2.8 बिलियन वरून ती आता $3.9 बिलियन वर पोहोचलेली आहे. आणि यामुळे ब्ल्यू स्टार, व्हर्लपूल, वोल्टास यांना सर्वांना मेगा बूस्ट भेटलेला आहे. एकंदरीत मित्रांनो, सॉफ्ट ड्रिंक विकायचं असेल तर तुमच्याकडे फ्रीज पाहिजे आणि या फ्रीजची सध्या डिमांड खूप वाढलेली आहे. तर मित्रांनो, पीव्हीआर आणि आयनॉक्सने सुद्धा चांगला टर्न अराउंड दाखवलेला आहे. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सने आपला Q4 FY26 निकाल हा जाहीर केलेला आहे. एक भारी टर्न अराउंड सोबत कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट हा 186.30 कोटी म्हणजे मागच्या वर्षी त्यांचा 125 कोटीचा लॉस होता, म्हणजे सुमारे 312 कोटीचा त्यांनी स्विंग दाखवलेला आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर 95.09% सर्ज आलेला आहे. त्यांचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा 25.8% वाढून 1547 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर ॲव्हरेज तिकीट प्राइस ही मागच्या वर्षीपेक्षा 22% वाढून 315 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचा फायदा मल्टीप्लेक्सला होताना आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, अॅनालिस्टने तर बुलिश रॅली वर्तवलेली आहे या शेअर बद्दल, पण सध्या प्रॉफिट बुकिंग ह्या शेअरमध्ये चालू आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे, गुगल इम्प्लिमेंट करत आहे त्यांचे सर्व्हर इंडियामध्ये. IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी एक ऐतिहासिक अनाउन्समेंट केलेली आहे. मित्रांनो, गुगल भारतात AI सर्व्हर्स आणि ड्रोन्स बनवण्याचा एक सिरियसली कन्सिडरेशन करत आहेत. HP ने आधीच इंडियामध्ये सर्व्हर प्रोडक्शन सुरू केलेले आहे. विशाखापट्टणमच्या AI हब नंतर गुगलने हा डिसिजन घेतलेला आहे. हे इंडियाचे पहिले गिगावॅट स्केल AI हब असणार आहे, ज्यामध्ये 3 डेटा सेंटर्सचे कॅम्पस असतील. मित्रांनो, खरं तर गुगलने भारतावरती $15 बिलियन विश्वास टाकलेला आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अडानी पॉवर बद्दल. तर इंडियन पॉवर सेक्टरमध्ये एक ऐतिहासिक शिफ्ट झालेला आहे. अडानी पॉवरने NTPCला मागे टाकून इंडियाची सर्वात व्हॅल्युएबल लिस्टेड पॉवर कंपनी होण्याचा मान मिळवलेला आहे. अडानी पॉवरचा मार्केट कॅप हा 4,24,000 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे, जो की NTPCचा आहे 3,09,000 कोटीचा. 2026 मध्ये अडानी पॉवरचा शेअर हा 50% वाढलेला आहे. मित्रांनो, शॉकिंग गोष्ट म्हणजे अडानी पॉवरची इन्स्टॉल कॅपॅसिटी ही फक्त 18.2 गिगावॅटची आहे, तर NTPCची ही 80 गिगावॅटची आहे. तर मित्रांनो, अडानी पॉवर आता टाटा पॉवर, JSW एनर्जी, टोरेंट पॉवर आणि CESC यांच्या एकत्र मार्केट कॅपपेक्षाही जास्त आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे राहुल द्रविड बद्दल. तर फॉर्मर इंडियन कॅप्टन आणि T20 वर्ल्ड कप विनिंग कोच राहुल द्रविड यांनी एक मोठी करिअर शिफ्ट केलेला आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीग मधल्या डब्लिन गार्डियन्सच्या फ्रँचायझीचा राहुल द्रविड यांनी ओनरशिप घेतलेली आहे. डब्लिनमध्ये स्पेशल इव्हेंटमध्ये याची अनाउन्समेंट झालेली आहे. बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन हा लीगचा को बॅकर असणार आहे. तर ETPL एक फर्स्ट ऑफ इट्स काइंड क्रॉस बॉर्डर फ्रँचायझी मॉडेल आहे. हे गेम्स मित्रांनो ऑगस्ट 2026 मध्ये लॉन्च होणार आहे. तर याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टार्स मिशेल मार्श, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, फॅब डुप्लेसिस, हेनरिच क्लासेन, लिएम लिव्हिंगस्टन आणि मिशेल सँटनर सारखे स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे म्युच्युअल फंड बद्दल. AMFI च्या डेटानुसार एप्रिल 2026 मध्ये इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इक्विटी इन्फ्लो हा 5% कमी होऊन तो 38,440 कोटीवर पोहोचलेला आहे. SIP इन्फ्लो सुद्धा 3% डाऊन झालेला आहे. पण मित्रांनो, शॉकिंग न्यूज म्हणजे डेप म्युच्युअल फंडने एक रेकॉर्ड ब्रेकिंग मंथ ठरवलेला आहे. 2.47 लाख कोटीचा मंथली नेट फ्लो यामध्ये येताना दिसलेला आहे. म्हणजे मित्रांनो, इन्व्हेस्टरचा सेंटिमेंट सध्या सेफ्टी मोड मध्ये चालू आहे. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, तुम्हाला आजच्या न्यूज कशा वाटल्या ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच डेली बिझनेस न्यूज साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.